काकी काय ग? अहो तुम्ही इथे काय करताय? हा ते म्हणलं इथं कुठं आपली जुनी भांडी आहेत का बघावं, म्हणजे सगळी एकदमच कलई करायला देता येतील है ना. आणि मग आपण नावं पण टाकून घेऊ म्हणजे हरवायची नाहीत. पण ऐक ना बाळा, ते माझं पाणी प्यायचं तांब्याचं भांडं कुठंच मिळालं नाही मला. अहो पण इथे नाहीयेत भांडी, मग इथे कसं सापडणार? हा बरोबर आहे, बघितलं मी, नाही सापडलं, कुठंच नाही सापडलं. जाऊ दे, चल येते मी. डॅडी, अहो मी म्हणतो वाट कसली बघायची, आत्ताच जाऊ आणि ते तळघर फोडून काढू. हा असं म्हणताय, चला टिकाव फावडं घेऊन जाऊया. चालतंय, चल छत्री. चिरंजीव बसा, उतावळ होऊ नका, बसा. असं करायचं असतं तर आम्ही आधीच केलं नसतं का? असं नाही करता येईल. लोक भावना लय डेंजर असते. लोकांना कळलं ना, लोक तुटून पडतील त्या खजिन्यावर. आणि सरकारला कळलं तर विषय संपला. सरकारच्या ताब्यात जाणार तो खजिना, आपल्या हातात कटोरा येईल. त्या खजिन्याच्या दाराला एक भलमोठं कुलूप आहे आणि त्या कुलपावर एक शिवलिंग आहे. त्याच्या चावीला म्हणतात लिंगोबा. ही चावी ज्याच्या हाती, तो राज्य करणार या पंचक्रोशीवरती. आणि ती चावी त्या सूर्याच्या आईनं त्या वाड्यात कुठतरी दडवून ठेवली. डॅडी, मग ती चावीच आपण का नाही शोधत बरं? एवढं सोपं नाही ते. माग आम्ही प्रयत्न केला होता, नाही गावला. आणि तो लिंगोबा कसा दिसतो हे दोनच लोकांना माहिती आहे. एक म्हणजे ती सूर्याची आई आशा, आणि दुसरी ही पुष्पा. पुष्पा काकू, जी की सूर्याच्या घरात आपल्या मोहिमेवर पाठवली. बाई चॅप्टर दिसती बरं का ते डॅडी. म्हणजे डॅडी, कागदपत्रांनी आपल्याकडे असलेली इस्टेट आपल्याकडेच राहणार, प्लस खजिन्याची चावी सापडली तर आपल्या 7 पिढ्या बसून खाणार. मला होणार. वा 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 डॅडी, एक नंबर काम झालंय, एक नंबर. जीव, अजून खजिना मिळायचा आहे. त्या आधीच एवढं खुश झाला तर कसं व्हायचं? वाव, किती छान दिसतात ही भांडी. बघू. भांड्यानं कलई करून किती सुंदर दिसायला लागली आहेत ना भांडी. होय, त्यांच्याकडे बघूनच ना श्रीमंत झाल्यासारखं वाटतं. जुन्या भांड्यांचं सौंदर्य काही वेगळंच असतं ना. पण आहे ना, त्यात एक कमी असं मला वाटतं. कमी आहे? काय रे? त्या भांड्यांवर तुझं नाव लिहिलेलं नाही ना. तुझं नाव लिहिलं ना, अजून सुंदर दिसते. दादा, एक काम करा, सगळ्या भांड्यांवर ना तुझा सूर्यकांत जगताप असं नाव टाका आणि सुंदर असं मोठ्या अक्षरात टाका. सूर्या, अरे नको, सगळ्या भांड्यांना माझं नाव कशाला? कशाला म्हणजे? अगं मालकीनच या घराची. सगळ्या भांड्यांवर तुझं नाव पाहिजे, त्याशिवाय त्या भांड्यांना शोभा नाही ना. आणि बायकांना जसं सोन्याचा दागिना महत्वाचा असतो ना, तशी भांडी पण महत्वाची असते. कसं आहे, ही भांडी नुसती भांडी नाही तुळज, एका पिढीनं दुसऱ्या पिढीला दिलेला वारसा आहे. माणसानं तर जीव लावतोसच माझा नवरा, पण निर्जीव वस्तूंनाही माया करतो. दादा, तुळजाचा तू पहिला उकार की दुसरा? पहिला. सगळ्या भांड्यांवर हेच नाव टाकायचं का? सगळ्या भांड्यांवर तुळजा सूर्यकांत जगताप हेच नाव टाकायचं. तुळजा, यांना वेळ लागला असं वाटतंय. मला सोनाराकडे जायचं, दागिना घ्यायचंय. अरे हो, मी तिथनं मी डायरेक्ट दुकानात जातो. तू भांडी घेऊन ये घरी. बरं चालेल, जातो.
आओ आओ पुष्पा, बहुत देर कर दी जालिम आते आते हाँ? सारखं सारखं कशाला बोलवताय आणि मला भेटताय हो? इथं कुणी बघितलं तर वांद होत्याल. ऐ, आमचं काम कुठवर आलं? तुमचं काम चांगलं चोख करते मी. डॅडींचं सोडून आम्हाला माहितीये की तुझं काम तू चोख करतेस, मी बघितलंय. ए छत्र्या, मधी मधी नको करूसा, थोबाडा आपटशील. मांजर डोळे मिटून दूध पित आणि तिला वाटतं आपल्याला कोण बघतच नाही. ते मांजर नाही, रान मांजर आहे. बॉस करेल बर का. तुला म्हणायचंय काय ना? हा? ते बघ, ए पुष्पा, चावी सापडली का? नाही. नाही नाही सापडले. हे काय? याबद्दल तू डॅडीनं काहीच बोलली नाही. खजिना दिसल्यावर तोंडाला पाणी सुटलं तुझ्या. हा? हे तिच्या बस, तुमची हिम्मत कशी झाली हो माझ्या हात उगारायची? हा? कोण समजतं तुम्ही स्वतःला? मी जर माझं तोंड उचकटलं ना तर तुमचा अख्खा सातबारा बाहेर काढीन. पण माझा हात दगडाखाली घावल्यात ना म्हणून मी गप आहे. पण ह्या पुष्पाला इतक्या हलक्यात घेऊ नका, कळलं का? आणि इथून पुढे माझ्यावर हात उघडायच्या आधी 2 वेळा विचार करा. याला 2 वेळा विचार, 2 काय 3 वेळा विचार करून बी हच करीन. ही लंगोबाची चावी आमच्या पासून काढला पोलीस. ह्या छत्र्यानं तुमचं कान भरलं. अहो, तुम्ही एवढ्या हलक्या कानाचा असाल ना असं वाटलं बी नाही. काय म्हणायचंय तुला? ह्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवायच्या आधी एकदा मला तरी विचारायचं होतं ना, मी सांगितलं असतं. ही नाही ती चावी. आणि तुम्हाला काय वाटलं मी काय तुमच्याशी खेळ खेळते का? हा? मला काय याड लागलंय का तवा? माझा जीव मला प्यारा आहे. हा. डॅडी खोटं बोलते ही. अहो, मी घरी गेलो होतो ना तेव्हा सगळी जुनी भांडी काढली होती, त्यात ही चावी सापडली. होय का? मी खोटं बोलते? ठरलं तर मग आता काय खरं आणि काय खोटं ते करायचंच. होऊन जाऊ दे. हे बघा, जर हे खोटं ठरलं तर माझ्या जसं कानाखाली मारली ना तुम्ही, तसं याच्या कानफटात ठेवून द्यायची. देईन. हा खोटा ठरला तर याच्या कानाखाली देईन. आणि तू खोटी ठरलीस तुझा जीवच घेईन. ठीक आहे, चला मग देवळाकडं. जो काय असेल ना तो सोक्ष मोक्ष करू. चला. चल. पुष्पा छत्री, तिथं खाली जाण्याचं धाडस गावात कोण करत नाही. तुमच्या दोघांच्या सांगण्यावर मी ते करतोय. जो कोण खोटा ठरल तो माझ्या हातानं मरल. जावा बिंदा जावा डॅडी. हा? ए पुष्पे, डॅडींच्या वाकड्यात जाऊ नको बर का. जो डॅडींच्या वाकड्यात गेला त्याचा कार्यभाग बुडाला. अरे छत्र्या, अरे असं कुणाच्या बी माग शिपटी हलवत फिरण्यापेक्षा आपल्या मनाला जे चांगलं वाटेल ना तेच माणसानं करावं. कळत कसं नाही तुला? म्हणजे तू तू काय, तुला तेच सांगते मी की नेहमी चांगलं काम करावं म्हणून. आता मी बघ ना, मी कसं माझ्या फायद्यासाठी डॅडींचं काम करते, तसं फरक फक्त एवढा आहे की मी डोळं उघडं ठेवून काम करते आणि तू तुझं ते डोसकं उघडं असून सुद्धा बंद ठेवून काम करतोस. पुष्पा सरळ बोलायचा माझ्याशी. हं, हं. सरळ बोलायचं. हा. मग ऐक, आज तुझ्यामुळं त्या डॅडीनं माझ्यावर हात उचलला.
आता त्याच्यामुळे तुला यमदूत उचलतोय का नाही बघ. काय बायको, कसा आहे मूड आज? दरवाजा बाहेर माझी वाट बघत थांबली म्हणजे माझीच वाट बघते ना. आजच्या गावात म्हणजे तुला मी आवडायला लागलो वाटत. बोल की पटकन. कसे असे आडेवेडे नाही घ्यायचे, मनात आहे ना ते येऊ दे ना वाटावर. बोल बोल. हो आय लव्ह यू. मन 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 ऐकू दे, मला ऐकू दे. ही मंजुळा कोण आहे? मंजुळा असेल कोणतरी, कधीतरी काम केलं असेल काहीतरी तिचं. तिचं काय? तिचा फोन येत होता. बोललीस तिच्याशी? ही बोलले नाही, पण मला खरं सांगा, ही मंजुळा कोण आहे? होतोय, आमच्या प्रेमाचा असर होतोय बरं का. साधं एका बाईचं नाव फोनवर बघितलं तर केवढा राग आला राव तुला. आणि यालाच तर प्रेम म्हणतात राव. आज जे काही वागली ना, लय आवडलं आपला नवरा दुसऱ्या बाईच्या नादाला लागू नये म्हणून तू जो काही जाब विचारला येतं आपल्याला लयच आवडलं. कसं आहे, मंजुळा कोण आहे ना हे पण आठवलं मला. मंजुळा आपल्या खाणीवरती कामाला आहे आणि तिने पगारासाठी फोन केला होता. खाणीत काम करते ना, मग तिच्या नावापुढे हार्ट काय? सगळ्याच बायकांच्या नावापुढे हार्ट ठेवता का? ए बास हा, दोन शब्द तुझ्याबरोबर प्रेमाने काय बोललो, तू माझ्यावर आवाज चढवणार का? तुझी लायकी नाही माझी चौकशी करायची. एक शब्द जरी विचारलास ना तर काय? शत्रू, ए शत्रू, शत्रू तू आत्ताच्या आत्ता खाली चल. त्या आत्ता बघ बरं माझ्याशी कशा वागते त्या. मला काय सणूत नाही बघ ही समजा आता. हे काय झालं तुमचं सकाळ सकाळ? अरे बघ की, मी त्यासनी काय म्हणलं, शत्रूला गोडाच्या शेवया आवडते त्या. तर नाही, मला म्हणते त्या नाही नाही त्याला तिखट उपमा आवडतोय. आता तू सांग काय आवडतंय तुला? हे अशा करते त्या बघ. तू चल बरं आत्ताच्या आत्ता खाली. तू काय बघती माझ्याकडे? तुला सोडत शत्रू चल की, अरे चल की माझ्या बरोबर. मला नका सांगू तुमचं काय ते तुम्ही बघा जा. अरे अरे शत्रू, ए शत्रू, अरे दार उघड की. डॅडी उघडला का दरवाजा? अरे तुझ्या डॅडीचं पडलेलं तोंड बघूनच कळतंय तिथं काय झालंय ते. कर आता, गाल पुढं कर, ये नको वाया घालू. कर. ताई, सगळ्या भांड्यांवर नावं टाकून झाली. बरं, किती झाले? ताई 1,500 झाली. ए पुष्पा, ते स्वयंपाकघरात फडताळत काय चावी सापडना झाली. आता आम्ही सांगतो ते कर. जमिनीत शोध घे. ते वास्तू शांती केल्यावर वास्तू पुरुषाचा कलश जमिनीत पुरून ठेवतात का नाही, तो खोदून काढ. कोणी सांगाव त्या कलशात चावी ठेवलेली असायची. काय जमीन खोदायची? काय येडबीड लागलं का काय तुम्हाला? मी जर असं काय केलं तर ते ठेवतील का मला? आणि त्याच्यात ती तुमची पोरगी माझी सून, अहो जेव्हा पाव तेव्हा नुसती माझ्यावर लक्ष ठेवून असती. आणि हे एवढं सगळं मला करता येईल का?
आणि ते बी घरातली सगळी माणसं असताना. आम्ही आहो ना, तू काय बी काळजी करू नको. त्या चावीन त्या फरमानासाठी आम्ही काय बी करू. उद्या घरात कोणी असणार नाही हे आमच्याकडे लागलं. तू तुझं खोदकाम सुरू कर. आमची चावी आम्हाला आणून दे आणि तुझी चावी तू घेऊन जा. तुझा बाजी. गाडी थांबवा जरा. चिर दाजीर बाजी. डॅडींची गाडी. पुष्पा काकी इथे काय करतायत त्या? दादा, त्या बाई चालल्यात ना, त्यांच्या मागे गाडीने. काकी, पुष्पा काकी. काकी तुम्ही इथे काय करताय? कोणाला भेटायला आला होतात का? नाही, मी कशाला कुणाला भेटायला येऊ. आणि इथं कोण येतावं माझं? अगं मी जरा पाय मोकळे करायला आले होते. हा, पाय मोकळे करा इतक्याला? हा, मग मला सवय आहे चालायची, काम करायची. आता घरात तुम्ही पोरी मला काहीच काम करू देत नाही. मग बसून बसून माझं अंग लय दुखतं. म्हणून म्हणलं जरा चालून यावं म्हणून. आणि अगं चालता चालता एवढ्या लांब कधी आले मलाच कळलं नाही. काकी, माझ्यापासून काहीतरी नक्कीच लपवताय तुम्ही. मी माझ्या डोळ्यांनी बघितले. तुम्ही डॅडींनाच भेटायला आला होता. बरं चल, आता मी तुझ्या बरोबरच येते. चल आपण मिळून जाऊ. बरं चल. डॅडी बोला की. जावई बापू, हे काय बोलावं आणि कसं बोलावं काय कळणं झालंय बघा. काय काय झालं? नाही, तुमच्यावरचं जबाबदारीचं लोड आम्हाला बघवणं झालं हो. म्हणून तुम्हाला न विचारता आम्ही तुमच्यासाठी एक गोष्ट केली. आता तुम्हाला राग नाही आला म्हणजे मिळवली. अहो डॅडी, कसला रागतावं? मला माहिती आहे तुम्ही जे कराल ना ते चांगलंच कराल. हा तुमचा विश्वास आमचं बळ वाढवतो बघा. कसं आहे, इथं आपल्या कोरेगावला वधूवर सूचक परिचय मेळावा उद्या भरणार आहे. तिथं आम्ही धनूचं नाव नोंदवलंय. चांगले शिकल्या सावरल्या घरची, चांगल्या घरातल्या मुलांची स्थळं येतात तिथं. तुम्हाला धनूलायक तिथं पोरगा नक्की भेटणार बघा. आता थोडं नाव नोंदणीची फी जास्त असते तिथली, पण आम्ही भरलेत पैसे धनूचे. कसे मुलीच्या भविष्याचा प्रश्न आहे, पैशाकडे बघून नाही चालायचं नाही का? डॅडी, अहो बरं झालं तुम्ही नाव नोंदवलं. मला धनुच्या लग्नाचं खरंच लई टेन्शन आलं होतं. आता हल्लीच्या पोरांना सडपात्र पोरी पाहिजे असते. मागच्या टायमाला कसं झालं माहिती आहे ना तुम्हाला. जावई बापू, आता आम्ही ह्यात लक्ष घातलंय ना, तुम्ही काळजीच करू नका. उद्या सगळे तिकडे जा आणि धनुच्या लग्नाचा बार उडवून टाका चांगला मुलगा बघून. होय डॅडी. आणि हो, त्या पुष्पाबाईंना तिकडे यायचा आग्रह करू नका बरं का. हे बाजीचं असं झालंय, आपण बी त्यांच्या मनाचा विचार केला पाहिजे. होय डॅडी, नाही करत त्यांना आग्रह. आता कसं येळेवर पोचा बरं का तिकडं. हा, ठेवू का? हा चालेल. तुझ्या धनुला आनंदाची बातमी सांगायला पाहिजे. तुम्ही लग्नाचं बघा, पुष्पा खजिन्याचं बघेल, मग आम्ही तुमच्या दोघांकडे बघू.